श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. आजचा स्वामी संदेश जो शेवटपर्यंत ऐकेल त्याची सगळ्यात मोठी इच्छा स्वामी नक्की पूर्ण करतील. आणि ज्या फोनवर हा स्वामी संदेश ऐकत आहात त्या फोनवर आनंदाच्या बातमीचा कॉल येईल. त्यामुळे या स्वामी संदेशाला संपूर्ण शेवटपर्यंत पहा आणि त्यासोबत या स्वामी संदेशाला तुमच्या जवळच्या व्यक्तीला नक्की शेअर करा. आणि तुम्ही आपल्या या स्वामी भक्त चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑन करा. त्याने तुम्ही आपल्या या स्वामी भक्त परिवाराचा एक सदस्य बनाल. यासोबत हा स्वामी संदेश तुम्हाला आवडला असेल तर नक्की याला लाईक करून खाली कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. स्वामींच्या मनात काय असते आपल्याला ज्ञात नसते. आपल्याला जे हवे ते आपण स्वामीकडून मागत राहतो. आपले कल्याण कशात आहे हे स्वामींना आपल्यापेक्षा जास्त चांगले समजते. म्हणून स्वामींच्यावर पूर्ण विश्वास ठेवावा. ते आपल्याला कधीच सोडून देत नाही हे लक्षात घ्यावे. प्रार्थनेमध्ये प्रचंड सामर्थ्य असते. प्रार्थना आपल्यावर आलेला प्रसंग बदलू शकत नाही, मात्र आपली त्या प्रसंगाकडे बघण्याची वृत्ती बदलते, तिला अधिक सकारात्मक करते. स्वामींचे असे प्रेमळ संदेश ऐकण्यासाठी आताच आपल्या स्वामी भक्त चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑन करा. हे समर्था, माझ्या जीवनात येणारे नकारात्मक लोक वा घटना यांना माझी परीक्षा घेण्यासाठी तूच पाठवत असतोस. माझ्यातील सकारात्मकता अजून प्रबळ करण्यासाठी, माझी भक्ती अजून दृढ करण्यासाठी तूच ह्यांना पाठवत असतोस. आपण काही मागितले तर तो देत नाही असे नाही, पण त्याबरोबरच त्याचे फळ म्हणून सुख दुःखेही आपल्याला भोगावी लागतात. म्हणून काही मागायचे झाले तर ते विचार करून मागावे. तुम्ही माझ्यापर्यंत पोचू शकत नाही, पण तुम्ही स्वतःला तयार करा, मी स्वतः तुमच्या जवळ येईल. विश्वास ठेवा, स्वामींची योजना सर्वोत्तम असते. कधीकधी प्रसंग कठीण असतात तेव्हा शांतपणे स्वामी तुमच्यासाठी काहीतरी करत असतात. स्वामी म्हणतात, एकच कर, माणूस म्हणून जग. कधी कोणाला दुखवू नको, कधी कोणावर रागवू नको. माणूस म्हणून जन्मास आला, माणुसकी मात्र कधी विसरू नकोस. अमुक हवे असे वाटले आणि ते मिळाले नाही म्हणजे दुःख होते. अमुक हवे असे वाटूच देऊ नये, स्वामी ठेवतील त्यात समाधान मानावे, याचेच नाव वैराग्य. कोणत्याही देवासमोर आपण हात जोडून उभे असू आणि आपल्या मुखातून जर श्री स्वामी समर्थ येत असेल तर समजून जा आपण स्वामीमय झालोय. आयुष्य हे एक चक्र आहे. तुम्ही जे वागाल तेच तुम्हाला परत मिळेल. म्हणून तुम्ही चांगले कर्म करा, तुम्हाला चांगल्या गोष्टीच परत मिळतील. एकटे उभे राहण्याची हिंमत ठेवा. जग ज्ञान देते पण साथ नाही. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, जेव्हा आपण कोणासाठी तरी काही चांगलं करत असतो तेव्हा आपल्यासाठी सुद्धा कुठेतरी काही चांगले घडत असते. जेव्हा दुःखात पण सुखाचे भास होत असतील तेव्हा समजून जायचं स्वामी सोबतच आहे. वाईट प्रसंगात सर्वच साथ सोडतात, फक्त स्वामीच आहेत जे आयुष्यभर सावलीसारखे सोबत असतात. दिवा जळता हवा असेल तर त्यामध्ये सतत तेल घातले पाहिजे. तसे भगवंताच्या अनुसंधानात राहण्यासाठी त्यांचे नामस्मरण आपण सतत करीत असावे. आज जाणारा श्वासही तुमचा नसतो. मग तुमच्या वाटेला आलेले दुःख तुम्ही आपले समजून का बसलात? देवाला केलेला नमस्कार पण देव कधी उधार ठेवत नाही. जीवनात कधी दुःख आले तर आपले दुःख आणि वेदना जगाला सांगू नका, कारण हसून ऐकलं जाईल आणि नंतर त्याचाच भला मोठा तमाशा केला जाईल. त्यापेक्षा आलंच टेन्शन तर जप करत राहा स्वामीनामाचा, निदान मन तरी शांत होऊन जाईल. जे टाळणे अशक्य दे शक्ती ते सहाय्या, जे शक्य साध्य आहे निर्धार दे कराया. मज काय शक्य आहे
आहे अशक्य काय, माझे मला कळाया, दे बुद्धी स्वामी राया. जर तुम्ही माझ्या मार्गाने जात असताना दुःखी असाल तर थोड्याच अंतरावर मी सुख घेऊन उभा असेल. प्रत्येकासाठी प्रार्थना करा. कदाचित एखाद्याचे नशीब तुमच्या प्रार्थनेची वाट पाहत असेल. जिथे सर्व यंत्र थांबतात तिथून स्वामींचा मंत्र चालू होतो. स्वामी सांगतात, हातातलं गेलं तरी नशिबाचं कोणीच घेऊ शकत नाही, कारण फुकटचं पुरत नाही आणि कष्टाचं संपत नाही. अत्यंत कठीण प्रसंगात होणारा शेवटचा चमत्कार म्हणजे स्वामी. ज्यांच्या पाठीशी कोणी नसतं त्यांच्या पाठीशी स्वामी महाराज असतात. विश्वातील असा एकच दरबार आहे जिथे कोणीच कधीच रिकाम्या हाती परत जात नाही, तो म्हणजे श्री स्वामी दरबार. फक्त गरज आहे ती निस्वार्थ भक्ती आणि श्रद्धेची. तुझ्या चरणी ठेवू माता, धरावे तुझे पाय, आयुष्याचे सार्थक करेल माझी स्वामी माय. सुंदर चरित्र आणि कर्तव्य कुणाकडूनच उसणं मिळत नाही, ते फक्त स्वतःच निर्माण करावे लागते. संघर्षाचा काळ कितीही कठीण असला तरी सोबत निस्वार्थ मार्गदर्शन देणारे कोणी असेल तर मार्ग नक्कीच सापडतो. या दुनियेत राहण्यासाठी फक्त दोनच जागा सर्वात चांगल्या आहेत, एकतर स्वामींच्या चरणात किंवा स्वामींच्या नामस्मरणात. स्वामी म्हणतात, रस्ता चुकणे चुकीचे नसते, मात्र रस्ता चुकत आहे हे समजून पण त्याच रस्त्याने चालत राहणे चुकीचे आहे. विश्वास ठेवा की श्रम, संयम आणि नियम कधीच धोका देत नसतात. जीवनात श्वास आणि विश्वासाची एकच समान गरज असते. श्वास संपला तर जीवन संपते आणि विश्वास संपला तर संबंध संपतात. आपण कायम स्वतःला म्हटलं पाहिजे, जे झालंय, जे होतंय, जे होणार आहे ते चांगल्यासाठीच होतं. स्वामींची भक्ती करायला मिळणं हे भाग्य आहे. ज्याला हे समजलं तो भाग्यवान आहे. आयुष्यात पुढे जाण्यासाठी उशीर झाला म्हणून हरणारच असं नाही. अनेकदा उशीर झाल्याने वेग दुप्पट होतो. स्वामी सांगतात, आपल्यात लपलेले परके आणि परक्यात लपलेले आपले जर तुम्हाला ओळखता आले तर आयुष्यात वाईट दिवस पाहण्याची वेळ आपल्यावर कधीच येत नाही. स्वामींचं नाव मुखात असले की कितीही मोठी संकटे आले तर त्याच्यावर मात होतेच. हीच स्वामीनामाची ताकद आहे. स्वामी म्हणतात, लहान लहान गोष्टीत आम्ही दिसू लागलो की मोठी मोठी ध्येय आपोआप पूर्ण होतात. घडून गेलेल्या गोष्टीचे दुःख करून आपण आपल्यालाच त्रास देतो. गेलेल्या गोष्टीकडे पाहत राहण्यापेक्षा पुढील मार्ग पाहावा. कदाचित परमेश्वराने आपल्याला यासाठीच डोळे मागे न देता पुढे दिले आहेत. तुमच्या चरणी मस्तक ठेविले, मिळाली सुखाची सावली, स्वामी महाराज तुम्ही आमची गुरु माऊली. स्वामी या नावातच एक ताकद आहे. सगळ्या संकटांना भिडण्याची हिंमत आहे. जगण्याची जिद्द आणि स्वामी भक्त असल्याने आयुष्याला किंमत आहे. बाळा काय रे, कसला विचार करतोय, ते सोडून दे. अजून काही दिवस सहन कर फक्त. हार मानू नकोस, वेळ वाईट आहे. आयुष्यात असे अनेक दुःख जातील, हे तर सगळ्यांसोबत होत असतं. थोडा संयम बाळग, कारण काही वेळा चांगल्या गोष्टी मिळवण्यासाठी वाईट परिस्थितीतून जावे लागते. तू टेन्शन घेऊन अतिविचार करत बसू नकोस. वाईट परिस्थितीला तोंड देऊन पुढे जा. न डगमगता आम्ही तुझ्या सदैव पाठीशी राहू, घाबरू नको. पहाटे उठावे आणि भगवंताची मूर्ती डोळ्यासमोर आणून प्रार्थना करावी आणि तुझे विस्मरण जिथे होते तिथे मला जागृत करीत जावे. नाही मला आता तुझ्याशिवाय आसरा, असे म्हणून त्याला मनपूर्वक नमस्कार करावा. मनुष्य कसाही असला तरी भगवंताच्या स्मरणात त्याला समाधान खात्रीने मिळेल. मी नशिबापेक्षा माझ्या स्वामींवर जास्त विश्वास ठेवतो, कारण नशीब खूप वेळा बदलतं, पण माझे स्वामी समर्थ अजूनही तेच आहेत. जी झुंज तू खेळतो आहेस मनाशी, त्यात तुला मार्ग दाखवत असणार मी. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. तुला हवे तसे घडत नसेल तर परमेश्वराचे आभार मान.
कारण तुझ्या नाही तर त्याच्या पद्धतीने ते घडत आहे. म्हणजेच तुझ्या जीवनाला आकार निश्चित मिळणार. कारण माठाला किंमत तेव्हाच येते जेव्हा कुंभार त्याला घडवतो. अडचणीच्या तुरुंगातून सुटण्यासाठी स्वामी नामस्मरणाची चावी वापरावी. स्वामी सेवेची घ्या रे तुम्ही आन, सापडेल तुम्हाला स्वामी कृपेची खान. नित्य करील जो स्वामी स्मरण, स्वामीस कसे पडेल त्याचे विस्मरण. जेवढ्या वाईट दिवसांचा सामना कराल त्यापेक्षा दुप्पट चांगले दिवस अनुभवायला येतील. असा कोणता क्षण आहे की त्यांनी मला सांभाळले नाही. अक्कलकोट दूर असू शकते, अक्कलकोटचे स्वामी नाही. मीचा स्वा केल्यावर जे स्वतः प्रकटते त्या तत्वाचे नाव म्हणजे स्वामी. मी सांगितलेले तेवढे करीन असा निश्चय करा. कशाचीही काळजी करू नका. मी तुमचा भार घेतला आहे ही जाणीव ठेवून आनंदाने प्रपंच करा. कोण म्हणतं स्वामी महाराज दिसत नाहीत? स्वामीच दिसतात जेव्हा बाकी काहीच दिसत नाही. विश्वास आणि आशीर्वाद कधी दिसत नाही, परंतु अशक्य गोष्टीलाही शक्य करतात. श्री स्वामी म्हणतात, आयुष्याची पिशवी थोडी रिकामीच असावी, कारण भरलेल्या गाठोड्यांना अहंकार लवकर येतो. स्वामीराया, हृदयात तू सामावला आहेस. डोळे जरी बंद झाले तरी त्यानंतरचा प्रवास तुझ्यासोबतच आहे. स्वामी म्हणतात, जो माणूस स्वतःच्या परिस्थितीला स्वतःची ताकद बनवतो तो कधीच कमी पडत नाही. स्वामी म्हणतात, जो माणूस स्वतःच्या परिस्थितीला स्वतःची ताकद बनवतो तो कधीच कमी पडत नाही. तापाने आजारी असलेल्या माणसाला आपल्याला घाम यावा असे वाटत असते, पण नुसत्या वाटण्याने काही तो येत नाही. त्यासाठी डॉक्टरचे औषध घ्यावे लागते. तसे ज्याला भगवंताचे प्रेम यावे असे वाटते त्याने स्वामीनाम घेणे हेच एक औषध घ्यावे. आपण आपलं काम हे नेहमी वाहत्या पाण्यासारखं करत राहिलं पाहिजे. त्यात प्रामाणिकपणा असेल तर त्या वाहत्या पाण्यामुळे जो काही वाईटाचा कचरा असेल तो आपोआपच किनाऱ्याला लागतो. जसे पाण्याचा मोठा लोंढा चालू झाला की एखाद्या स्थिर झाडाला दोऱ्याने बांधून ठेवलेली वस्तू वाहून जात नाही, तसे तुम्ही स्वामीनामाची कास घट्ट धरली म्हणजे काळ काही करू शकणार नाही. परमार्थामध्ये अंधश्रद्धेची मुळीच गरज नाही, पण तेथे श्रद्धेशिवाय मुळीच चालायचे नाही. व्यवहारात आपण एकमेकावर जेवढी निष्ठा ठेवतो तेवढी जरी भगवंतावर ठेवली तरी भगवंत आपल्याला समाधानात देईल. परमेश्वर म्हणतो, एखाद्या व्यक्तीला दुःख देऊन स्वतःसाठी माझ्याकडे सुखाची प्रार्थना करू नका. पण जर एखाद्या व्यक्तीला क्षणभरही आनंद देत असाल तर स्वतःच्या सुखाची अजिबात काळजी करू नका. माणसाला जिंकायचे ते केवळ आपुलकीने, कारण वेळ, पैसा, सत्ता आणि शरीर एखाद्या वेळेस साथ देणार नाही, पण माणुसकी, प्रेमळ स्वभाव आणि आत्मविश्वास कधीही तुम्हाला एकटे पडू देणार नाही. मनातला कचरा रोज साफ केला पाहिजे. तो कुठल्या झाडूने नाही तर देवाच्या नामजपाने झाडला जातो. आता हा कचरा कुठला? तर पहिला मीपणा, दुसरा अहंकार, गर्व, वासना, काम, क्रोध, लोभ, मत्सर. काळ कितीही वाईट असू द्या, पण काळजात स्वामी असतील तर विजय तुमचाच. आपल्याला हव्या त्या गोष्टी देण्यामध्ये भगवंताची खरी कृपा नसून असेल त्या परिस्थितीमध्ये आपले समाधान टिकणे ही त्याची खरी कृपा. बालपणाची सरळ वृत्ती नाहीशी व्हायला दोन मोठी कारणे आहेत. एक पैसा आणि दुसरी विद्या. दोन्हीपासून मी कोणीतरी श्रेष्ठ आहे ही वृत्ती उत्पन्न होते आणि ती घातक असते. श्री स्वामी समर्थ महाराज हे आपल्या नावाप्रमाणेच श्री म्हणजे सर्वगुण संपन्न, स्वामी म्हणजे अनंत ब्रह्मांडाचे आणि सर्व देवतांचे स्वामी, तर समर्थ म्हणजे ज्यांना अशक्य असे काहीच नाही, जे सर्वच बाबतीत स्वयंपूर्ण आणि समर्थ आहेत. म्हणून फक्त त्यांनाच श्री स्वामी समर्थ हे नाव शोभून दिसते. हे समर्था, तू स्रोत आहेस.
या अनंत कोटी ब्रह्मांडातील सर्व भक्तींचा स्रोत तूच आहेस. तुझ्यातूनच सर्व उत्पन्न होते. तू नियंत्रित करतोस आणि तुझ्यातच सर्व विलीन होत आहे. आज आम्हा बालकांना ही प्रेरणा दिली, तुला धन्यवाद. स्वामी नामाशिवाय या जगात अन्य कोणतीच गोष्ट गोड नाही. यावर तुम्ही सहमत असाल तर खाली कमेंट बॉक्समध्ये होय टाईप करा. स्वामी, आजपर्यंत तुम्हीच सर्व गोष्टीतून मुक्त केले. अनंत चुका पदरात घेतल्यात. चुकत असताना तुम्हीच सन्मार्गावर आणले. जीवन आनंद उत्साहाने फुलवले. तुमच्या कृपेनेच जीवनाचा अर्थ समजला. तुमची साथ होती म्हणून जीवनातील अंधार मिटला. आता आयुष्यात जे काही होईल ते तुमच्या कृपा आशीर्वादाने होईल. तुमच्या कृपेच्छाईत आयुष्य भरून जाऊन आपली चरणसेवा नित्य घडावी एवढेच मागणे. श्री स्वामी समर्थ म्हणजे परम शांती. श्री स्वामी समर्थ म्हणजे परम आनंद. श्री स्वामी समर्थ म्हणजे परम प्रेम, विश्वासभाव. हे माऊली, आज आम्हा बालकांना तुझ्या नामाचा महिमा सांगून आम्हाला नामस्मरण करण्याची प्रेरणा दिली, तुला धन्यवाद. हे परमपित्या, असेच मार्गदर्शन कर, प्रेरणा दे. तुझी भक्ती वाढव, सेवा वाढव आणि तुला अपेक्षित समृद्ध, यशस्वी, आरोग्यदायी, आनंदी जीवनाची अभिव्यक्ती करवून घे. हे अनंता, मला माहीत नाही की माझे यापूर्वी किती जन्म झाले व पुढे किती होणार आहे, पण हे स्वामीराया, हा पक्का विश्वास आहे की प्रत्येक जन्मात तूच माझा सोबती होता, तूच माझा मार्गदर्शक होता. श्री स्वामी समर्थचा नेमका अर्थ काय? षडाक्षरी स्वामी नाम. श्री स्वामी समर्थ हे महाराजांचे नाव नाही, तर ब्रह्मांडगस्तीय अद्वैत प्रकृती पुरुषात्मक तारक बीज मंत्र आहे. ओम नमः शिवाय, दुर्गाये नमः. श्री गुरुचरित्र हे ज्या प्रकारचे षडाक्षरी तारक मंत्र आहेत, त्याचप्रमाणे समानार्थी श्री स्वामी समर्थ हा सुद्धा सद्गुरू अनुग्रहित तारक मंत्र आहे. ह्या तारक मंत्राद्वारे आपण आपल्या श्वासोच्छ्वासावर अजपा जप सदान केल्यास महाराजांचे आंतरिक आत्मज्ञान, चित्तशुद्धीकरण योगातून सहज होते. या तारक मंत्राचा मतितार्थ व्यवस्थित समजून घेऊन त्यायोग्य आत्मचरण करण्याचा प्रयत्न केल्यास संबंधित आत्मप्रत्यय योग सर्वसाधारण वेळेपेक्षा अधिक लवकर व अधिक प्रभावकारक होत असतो. स्वामी समर्थ या सद्गुरू ब्रह्मवाचक षडाक्षरी तारक बीज मंत्राचा मतितार्थ. श्री याचा अर्थ स्वय श्रीपाद विराजित सद्गुरू भगवान दत्तात्रय स्वामी महाराज. स्वामी याचा अर्थ स्वा म्हणजे भस्म करणे अथवा आत्मसमर्पित करणे असा आहे. मी म्हणजे माझे अज्ञान, अहभाव, रिपुगुण व इच्छा, अर्थात स्वामी म्हणजे माझा मीपणा स्वा करा. समर्थ याचा अर्थ संसाररूपी भवसागर सहज तारून येण्यासाठी माझे स्वयंभू शिवत्व जागृत करा. त्यायोगे श्री स्वामी समर्थ म्हणजे श्रीपाद विराजित भगवान दत्तात्रय स्वामी महाराज माझे मीपण भस्म करून स्वयंभू शिवतत्व सद्गुरुकृपे अंकित करा. निश्चिंत राहा, बाकी मी पाहीन. पुढे चला, मागे मी राहीन. कुठेही जा, तेथेही दर्शन देईन. एवढेच नाही तर तुझ्यासाठी अशक्यही शक्य करेन. लक्षात ठेवा, चुकीची संगत त्या कोळशासारखी आहे, जो गरम असला तर हात भाजवतो आणि थंड असला तर हात काळा करतो. त्यामुळे कायम संगत चांगली ठेवा. जन्माला आलो आणि तुझा भक्त झालो, याहून अधिक आनंद कोणता समर्था. वाईट प्रसंगात सर्व साथ सोडतात, पण एक तोच समर्थ आहे जो आयुष्यभर सावलीसारखा सोबत असतो. स्वामी समर्थ या शब्दांनी जाग आज आली. गुरुचरणावर श्रद्धा आता पूर्ण स्थिर झाली. जाणतो मी ही किमया स्वामी तुम्हीच केली. स्वामी म्हणतात, तू झोपण्याआधी दिवसातील सर्व चुका मान्य करून सर्वांची माफी माग. तुला पहाटे जाग येण्याआधी मी तुला माफ करीन. प्राप्तीच्या आनंदापेक्षा प्रयत्नाचा आनंद अधिक असतो.
म्हणूनच म्हणतात की प्रयत्नाती परमेश्वर. श्री स्वामी समर्थ ब्रह्मांडाचे सर्वात मोठे डॉक्टर आणि स्वामींचे नामस्मरण हे सर्वात उत्तम औषध. स्वामी नामाची माळ जो जपतो त्याला मोक्ष मिळतोच. ज्याला स्वामी नामाची गोडी लागली, ज्याने सर्व चिंता स्वामीवर सोपवली, त्याला सुखाची पायघडी लाभली. त्याचा योगक्षेम वाहे स्वय स्वामी माऊली. स्वामी तुमच्यामुळे सुखात आहे, कारण तुमचे नाव कायम माझ्या मुखात आहे. झुकवीन मस्तक तुझ्या पावली, नाम घेतो तुझे स्वामी माऊली. वरदहस्त लाभो तुझा सर्वासी, सुखे ठेव सदैव आम्हा लेकरासी. अडचणी आयुष्यात नव्हे तर मनात असतात. ज्या दिवशी मनावर विजय मिळवाल त्या दिवशी आपोआप मार्ग निघेल. नित्य स्मरावे स्वामींना, दत्त स्वरूप ते निरंकार. रोज विसरावा तो अहंकार, काम क्रोध करतो सर्वनाश. अतिलोभात होतो विनाश, हृदयात ठेवा भाव निस्वार्थ. अनुभवा स्वामी सुख ते परमार्थ, मितभाषी असतो सदा सुखी. व्यर्थे बोलेल तो होईल दुखी, समर्थ नामास रोज स्मरावे. माय बापास कधी न भुलावे, मनुष्य जन्म मिळतो एक वार. स्वामी नामात सुख ते अपरंपार. प्रत्येक क्षणाला स्वामी महाराजांचे नामस्मरण सुरू ठेवा. दुःखाच्या वेदना कमी होतील व सुखांचा द्विगुणी होईल. जगाला आपले दुःख किती मोठे आहे हे सांगण्यापेक्षा त्या दुःखाला सांगा की आपले स्वामी किती मोठे आहेत. प्रत्येकाचं मन जपत राहायचं. याला काय वाटेल, त्याला काय वाटेल, आपल्या मनाचं काय? आपल्या मनाचा कोणीच विचार करत नाही का? अशा वेळी फक्त स्वामींचा चेहरा डोळ्यासमोर येतो. कुणीतरी आहे आपला विचार करणारा. तुमच्या अगोदरही कोणी नव्हते, तुमच्या नंतरही कोणी नसेल. जोपर्यंत श्वासात श्वास आहे तोपर्यंत माझी श्रद्धा भक्ती फक्त श्री स्वामी समर्थ तुमच्या चरणी असेल. ज्याच्या मुखी स्वामींचे नाम, त्याच्या आयुष्यात दुःखाचे काय काम. त्यामुळे आपल्या मुखात कायम स्वामींचे नाम असले पाहिजे. सुखाची अपेक्षा असेल तर दुःखही भोगावे लागेल. प्रश्न विचारायचे असतील तर उत्तरही द्यावे लागेल. भावनांचा आणि वेदनांचा हिशोब कधीच लावता येत नाही या जगात. जीवनात यश हवे असेल तर संकटांना सामोरे जावे लागेल. काही वेळा नियती तुम्हाला मुद्दाम अनपेक्षित संकट देते, ते फक्त आपलं कोण आणि परकं कोण हे ओळखण्यासाठीच. तुझी चिंता व्यर्थ आहे, कारण तुझ्या पाठीशी प्रत्यक्ष ब्रह्मांड नायक आहेत. एकदा मनापासून मला हाक मारून तर बघ. तुझ्या हाकेला नाही धावून आलो तर बोल. कोणी तुला कितीही दुःख द्यायचा प्रयत्न करू दे, कितीही त्रास देऊ दे, शेवटी त्याची गाठ माझ्याशी आहे. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. परमेश्वराने दुसऱ्याला काय दिलं हे बघण्यात आपण इतके व्यस्त असतो की परमेश्वरांनी आपल्याला काय दिलं हे बघायला आपल्याकडेच वेळ नसतो. मला तुमची खूप गरज आहे स्वामी. मला कधीच एकटं सोडू नका. माझे सर्वस्व फक्त तुम्हीच समर्थ. अडचणी कितीही येऊ द्या, प्रारब्धाच्या पुढे कोणीही जात नाही. त्यामुळे लक्षात ठेवा, वादळात दिवा लावण्याचा प्रयत्न बाळगा. नियती मदत केल्याशिवाय राहत नाही. आशीर्वाद घेता येतील तेवढे घ्या, तळतळाट मात्र कोणाचीही घेऊ नका. यशस्वी होण्याचा एकच उत्तम पर्याय आहे, दुसऱ्याचं भलं झालेलं पाहण्याची ताकद आपल्या मनात असली पाहिजे. कठीण वेळसुद्धा हसून घालवतो, कारण मी नशिबावर नाही तर स्वामी तुमच्यावर विश्वास ठेवतो. कधीकधी असा प्रसंग येतो की आपल्याला या जगात स्वामीशिवाय कोणीही नाही हे सिद्ध होते. तर स्वामींचे असे प्रेमळ संदेश ऐकण्यासाठी आताच आपल्या स्वामी भक्त चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑन करा. स्वामींनी आजवर इथवर सुरक्षित आणलं आहे, ते पुढेही नेतील, फक्त विश्वास ठेवा. जर चुकीच्या पासवर्डने छोटासा मोबाईल उघडत नसेल तर चुकीच्या कर्माने सुखाचा दरवाजा कसा उघडेल. त्यामुळे आपण नेहमी चांगले कर्म केले पाहिजे. अंतःकरणातून देवाची सेवा करा, कारण मानव बाहेरचे स्वरूप पाहतो पण परमेश्वर हृदय पाहतो. सदैव तुम्ही स्वामी नामाचा जप करा,
कधी न लागे तुम्हास दुःखाचा वारा. आलेले तुमचे संकटही जाईल माघारा. नक्की येईल अनुभव तुम्हा जगा वेगळा. तेव्हा कळेल स्वामी नामाचा अर्थ खरा. सरळ मार्गाने आणि प्रामाणिकपणे काम करून देखील संकटे येत असतील आणि जेव्हा मदतीला कोणीही येत नाही तेव्हा कोणत्या रूपात स्वामी मदत करून जातील हे तुम्हाला देखील कधीच समजणार नाही. स्वामींचे ध्यास लागणे म्हणजेच स्वामींनी आपल्यावर केलेली कृपा. संकटात जेव्हा आपण एकटेच प्रयत्न करत असतो तेव्हा समजून जायचे की नक्कीच स्वामी आपल्या पाठीशी आहेत. तेच लढण्यासाठी प्रेरणा देत आहेत. जर तुम्ही परमेश्वराचे प्रिय होऊ इच्छित असाल तर त्यांच्याकडे काही मागू नका. त्यांनी जे दिलं आहे त्याबद्दल त्यांचे आभार माना. वृत्ती स्वच्छ आणि उद्दिष्ट योग्य असेल तर कोणत्या ना कोणत्या रूपात देव मदत करतो. अति तेथे माती. कोणतीही गोष्ट अति केली की त्याची माती होते. परंतु नामस्मरण करा, तो दिवस तुमचा सत्कारणी लागतो. संयम ठेवला आणि प्रयत्न करीत राहिलात तर किती वाईट परिस्थिती असो मार्ग निघतो. का भरकटत आहेस? सावर स्वतःला. मी तुझ्यात आहे. ठणकावून सांग तुझ्या मनाला. ज्यावेळी तू जाशील अशा काळोखात त्या ठिकाणी तुझी सावलीही सोडेल तुझी पाठ. त्यावेळी घाबरू नको. स्वामीच पकडतील त्या ठिकाणी तुझा हात. स्वामी म्हणतात या जगात कोणतीच गोष्ट ही कायम टिकणारी नाही. दुःखाचंही असंच असतं. काही काळासाठीच दुःख राहतं. आपण फक्त हिंमत ठेवायला हवी. नेहमी चांगले लोक आणि चांगले विचार तुमच्या सोबत असतील तर आयुष्यात तुम्ही एकटे राहू शकत नाही. बसता उठता चालता बोलता मुखी असे स्वामी समर्थाचे नाम. कुणीही अडवले तरी धावून स्वामी करतील त्यांचे काम. कायमस्वरूपी एकमेकाशी प्रेमाने राहा. श्री स्वामी सेवा करा. सर्वांशी प्रेमाने राहा. सर्वांची मने जिंका. श्री स्वामी कार्यात मनापासून हातभार लावा. आपल्यामुळे कधीही कोणाचे मन दुखावले जाणार नाही या गोष्टीची जाणीव ठेवा. जाणले समर्था तुम्ही माझे मनीचे भाव. म्हणूनच ओठावर असते फक्त श्री स्वामी समर्थ नाव. संकटाचे ओझे शक्तीने उचलत नसेल तर भक्तीचा वापर करून बघ. आयुष्यात तुला खचल्यासारखे वाटत असेल तर एकदा स्वामींना हाक मारून बघ. भाग्याकडून जेवढी तुम्ही अपेक्षा ठेवाल तेवढी ते तुमची निराशा करेल आणि कर्मावर तुम्ही जेवढा जोर द्याल ते नेहमीच अपेक्षापेक्षा जास्त देणार. देव पावतो की माहीत नाही, पण मन सांगतं माणसापुढे जोडलेल्या हातापेक्षा देवापुढे जोडलेले हात जास्त बळकट असतात. स्वतःच्या हातून जेव्हा एखाद्या गरजवंताचे काम होते तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर जे समाधान असते तोच आपल्या जीवनातील सर्वात मोठा सन्मान आणि सत्कार असतो. जीवनात असेल स्वार्थ कसा होईल परमार्थ. सर्व जाईल व्यर्थ म्हणून म्हणा नेहमीच श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ महाराज साक्षात कल्पवृक्ष आहे. आपण नेहमी चिंता वाहतो म्हणून आपल्याला चिंताच देतात. आपण जर त्यांच्याकडे नामस्मरण करता करता आनंद मागितला तर ते आपल्याला आनंदच देतील. घाबरू नकोस. तुझे प्रयत्न प्रामाणिक, मार्ग सुयोग्य आणि कर्म स्वच्छ असतील तर तुझं वाईट कधीही होऊ शकत नाही. समाधान म्हणजे अंतःकरणाची संपत्ती आहे. ज्यालाही संपत्ती सापडते तो खरा सुखी माणूस. कोणाच्या वाईट विचार केल्याने आमचं वाईट होणार नाही, कारण शेवटी करता आणि करविता हे स्वामीच आहेत. स्वामींवर एवढा विश्वास आणि भरोसा ठेवा की संकटात तुम्ही असाल आणि तुमची चिंता स्वामींना असेल. खरंच महाराज अगदी वैयक्तिक लक्ष देतात आपल्या भक्तांवर. मातेची माया, पित्याची छाया, तुमविन स्वामी मी पार्थो कुणाला. आधार जीवाचा स्वामी नाम. काय स्वामी लीला करणार आहेत हे समजत नाही लवकर, पण योग्य वेळ आली ना की स्वामी सगळ्या अशक्य गोष्टी शक्य करतातच.
भगवान श्री स्वामी समर्थ महाराजांवरील अपार श्रद्धेने, भक्तीने, सेवेने सगळी दुःख नष्ट होतात. प्रकाश आला की अंधार निघून जातो, हवा आली की उष्णता निघून जाते. त्याचप्रमाणे चांगले विचार आले की वाईट विचार आपोआपच निघून जातात. माझ्या दरबारात येणाऱ्या प्रत्येक भक्ताचे व माझे थेट नाते आहे. प्रत्येक व्यक्ती माझ्याच इच्छेने माझ्या दरबारात येतो आणि प्रत्येकाच्या समस्येवरील उत्तर मी तयार केले आहे. योग्य वेळी त्याला ते उत्तर भेटणार आहे आणि त्याची समस्या नक्कीच दूर होणार आहे. स्वामी सांभाळतील अशा निष्ठेने जो राहील तो प्रत्येक संकटातून सही सलामत पार पडेल यात शंका नाही. म्हणून प्रत्येकाने स्वामीनामाला चिटकून असावे. भगवंत स्वतः अरूप आहे, म्हणून जे रूप आपण त्याला द्यावे तेच त्यांचे रूप असते. यासाठी आपण कोणत्याही रूपामध्ये त्याचे ध्यान केले तरी चालते. नाम घेत असताना रूपाचे ध्यान सूक्ष्म रूपाने आत जागृत असते, म्हणूनच रूप ध्यानी येत नाही. म्हणून अडून बसू नये. नामस्मरण करण्याचा अट्टहास ठेवावा, त्यात सर्व काही येते. आपण 3 गोष्टीकडे कटाक्षाने लक्ष द्यावे. पहिली, आचरण अगदी शुद्ध ठेवावे. दुसरी, स्वामीनामाला कधी सोडू नये. आणि तिसरी, माझा सांभाळ करणारा कोणीतरी म्हणजे स्वामी आहेत ही जाणीव जागृत ठेवावी. जगामध्ये असे कोणतेही दुःख नाही की जे भगवंताच्या आनंदाला विरजन घालील. प्रत्येकाला आनंद पाहिजे आहे. आनंद हेच भगवंताचे स्वरूप आहे. तर मग त्याचा अभ्यास करण्याचे काय प्रयोजन? तर त्याचे कारण हेच की आपल्याला भगवंताची विस्मृती झाली आहे. दुसरा काय करतो हे न पाहता आपण काय करायला पाहिजे याचा अगोदर विचार करावा. भगवंताचे नाम घेणे हे ज्ञान होण्याचेच लक्षण आहे. भगवंताकडे लक्ष लागले की आत्मज्ञान आपोआप होते. शुद्ध भावना म्हणजे मोबदला न घेण्याची किंवा फलाशा सोडण्याची इच्छा. भक्ती ही अशीच निरपेक्ष असावी. देवालय बांधली, देवाचे पूजन अर्चन केले म्हणजे भक्ती निरपेक्ष केली असे नव्हे. देवाचे करीत असताना, जप करीत असताना त्यापासून काही हवे आहे असे न वाटले पाहिजे. जोपर्यंत आपल्याला परक्याने दिलेले दुःख भगवंतानेच दिले असे वाटत नाही तोपर्यंत आपण भगवंताचे झालो नाही. संकटे देवाने आणली तर ती सोसण्याची शक्तीही तोच देतो. समर्थाचे होऊन असे भ्यावे का? नामाची काळजी घ्या म्हणजे काळजी करण्याची वेळच येणार नाही. अतिप्रेमाने स्वामीनाम घ्यावे. स्वामीनामात तल्लीन झाल्यावर देहाची सुखदुःखे बांधणार नाहीत. प्रपंचातले यश आणि अपयश या तात्पुरत्या गोष्टी आहेत. भगवंताच्या अनुसंधानाला खरे महत्त्व आहे. प्रत्येक गोष्ट भगवंताच्या इच्छेनेच जर घडते तर एकीचे सुख आणि दुसरीचे दुःख का मानावे? शहाण्या माणसाने आपले चित्त भगवंताच्या नामात गुंतवून ठेवावे आणि बरा वाईट जसा प्रसंग येईल त्यात सामील होऊन जावे. स्वामीनाम कसेही घेतले तरी घेणाऱ्याची ते योग्य दिशेने प्रगती करून त्याला योग्य मार्गावर आणून सोडील. म्हणून कसेही करून नाम घ्यावे. पेढा कोणत्याही बाजूने खाल्ला तरी गोडच लागतो, तसे नाम कसे घेतले तरी ते आपले काम करतेच करते. भगवंत हवासा वाटणे यामध्ये सर्व मर्म आहे. भगवंताचे प्रेम यायला एकंदर 3 मार्ग आहेत. पहिला मार्ग म्हणजे संतांची संगती करणे. दुसरा मार्ग म्हणजे सद्विचारांची जोपासना करणे आणि तिसरा मार्ग म्हणजे अखंड नामस्मरण करणे. त्यापैकी ज्याला जो जुळेल तो त्याने करावा. भगवंताची मनापासून प्रार्थना करावी. आपल्याला तो बरोबर मार्ग दाखवितो. आपण अंधारामध्ये वाट चालत असताना एक क्षणभर वीज चमकते, परंतु त्यामुळे पुढचा सगळा रस्ता आपल्याला दिसतो. त्याचप्रमाणे मनापासून भगवंताचे स्मरण केले तर पुढच्या मार्गाचे
आपल्याला आपोआप ज्ञान होते. ज्याच्या प्रपंचामध्ये पाठीराखा परमात्मा आहे त्याचा तोच परमार्थ होतो. स्वामी दर्शनाने पूर्वकर्मे पापे जळून जातात. तुमची पुढची काळजी सद्गुरू घेतात. तेव्हा पाठीमागची आठवण काढीत बसू नये आणि काळजी करू नये. समाधानात आणि आनंदात असावे. आता आपण एक छोटीशी स्वामींची कथा ऐकणार आहोत, ज्यात स्वामींनी कोरड्या विहिरीत पाणी आणले. मंगळवेढ्यामध्ये एक ब्राह्मण कुटुंब राहत होते. ते वृत्तीने सात्विक असून कुटुंबातील सर्वजण स्वामींचे भक्त होते. विशेषतः ही नवरा बायको रोज स्वामींच्या दर्शनाला सकाळी नियमित जात असत. ही दोघेच एका घरात राहत होती. रोज स्वामींची मोठ्या प्रेमाने आणि श्रद्धेने आरती करीत असत. या ब्राह्मण कुटुंबावर स्वामींचे विशेष प्रेम होते. कधी कधी स्वामी अचानक त्यांच्या घरी येत असत. स्वामी घरी आले की दोघांना अत्यानंद होत असे. तेव्हा स्वामींची सेवा ती दोघे आनंदाने करीत. एकदा स्वामी भर दुपारी 12 वाजता त्यांच्या घरी आले. ब्राह्मण काही कामासाठी बाहेर गेला होता. त्याची बायको एकटीच घरी होती. स्वामींना पाहून ती गोंधळून गेली. तिने स्वामींना बसायला आसन दिले व स्वामींचे पाय धुवून पूजा आरती केली. स्वामी प्रसन्न झाले. तिने विचारले, स्वामी, मी तुम्हाला जेवण देऊ का? काय सेवा करायची हे तिला समजले नव्हते. तिच्या मनाचा गोंधळ झाला होता. तेव्हा स्वामी म्हणाले, मला काहीही नको, फक्त पिण्यास थंडगार पाणी दे. ती चपापली. घरात जे पाणी होते ते मचूळ होते. ते त्यांना कसे द्यावे? मागे जी विहीर आहे ती कोरडी पडली आहे. यात काय करावे तिला कळेना. ती स्वामींना म्हणाली, मी बाहेर जाऊन शेजारच्या विहिरीतून तुम्हाला पाणी आणून देते. महाराज म्हणाले, घरात पाणी असताना बाहेर का जातेस? तेव्हा ती म्हणाली, दारात विहीर आहे, पण उन्हाळ्यामुळे कोरडी पडली आहे. त्यात पाणी नाही. स्वामींनी तिला सांगितले, बाहेर जाऊ नकोस. तुमच्या आडात पुष्कळ पाणी आहे. चल, तुला दाखवितो. असे म्हणून महाराज त्या बाईला घेऊन विहिरीपाशी गेले. बाजूला त्यांनी लघुशंका केली आणि त्यांनी विहिरीत डोकावून पाहिले तर विहीर पाण्याने भरलेली होती. बाईला नवलच वाटले. तिने घागर सोडून पाणी काढले व महाराजांसह ती घरी आली. तितक्यात त्या बाईचा नवरा घरी आला. तेव्हा झालेला प्रकार ऐकून त्यांनी महाराजांना साष्टांग नमस्कार केला. त्यानंतर ती विहीर कधीच कोरडी पडली नाही. पुढे ते जोडपे पंढरपूरला जाऊन राहू लागले. तेथे त्या दोघांनी स्वामींचे चमत्कार तेथील लोकांना सांगून स्वामींची कीर्ती वृद्धिंगत केली. पंढरपुरात जाऊन स्वामींचे अनेक भक्त निर्माण केले. आपली छोटीशी कथा इथे समाप्त होते. ही कथा आपल्याला कशी वाटली खाली कमेंट बॉक्समध्ये टाईप करा. जो भगवंताच्या प्रेमात रमला तो खात्रीने सुखी बनला, कारण त्याची देहबुद्धी पळून जाते. म्हणून भगवंताला अशा प्रेमाने आळवावे की त्याच्या डोळ्यात पाणी यावे. आळवताना आपल्या डोळ्यात पाणी आले की भगवंताच्या डोळ्यात पाणी येते. खाणीतल्या दगडामध्ये जसे सोने असते तसं आपल्यामध्ये परमात्मा आहे. दगडातील माती अनेक चाळण्यांनी आणि यंत्रणांनी काढून टाकतात आणि नंतर सोने हाती लागते. त्याचप्रमाणे अनेक वासना नष्ट झाल्यानंतर परमात्मा आपल्या हाती लागतो. आपण मीपणाने मेल्यानंतर शेवटी परमात्मा प्रकट होतो. माणसाला देहरक्षणापुरते अन्न, वस्त्र आणि नाम घेण्याची बुद्धी असली की असमाधानाला जागा नाही. आपण थोडा तरी नियम करावा. उदाहरणार्थ, जेवायच्या आधी, रात्री निसताना, सकाळी उठताना नाम घ्यायचेच, भगवंताची आठवण करायचीच. असे केले तर ते आयुष्यात उपयोगी पडेल. प्रपंचाचा प्रयत्न आज जो चालू आहे तसाच करीत जावा, पण मला भगवंत हवा असे म्हणत जावे. एका मनुष्याने 30 वर्षे मनापासून नोकरी केली. तो म्हणाला,
भगवंताची पूजा आणि भक्ती कशी करावी हे मी नोकरीपासून शिकलो. त्याला विचारले, ते कसे? तेव्हा त्याने उत्तर दिले, नोकरीमध्ये वरिष्ठांच्या मर्जीप्रमाणे वागावे लागते. तो जिथे बदली करील तिथे आपल्याला जावे लागते. मग घरात अडचण असली तरी तिथे आपले काही चालत नाही, म्हणजे आपलेपणा बाजूला ठेवावे लागते. आता मी सेवानिवृत्त झाल्यावर मालक तेवढा बदलला. आता मी वरिष्ठाच्या ठिकाणी भगवंताला ठेवले आहे. भगवंत हा श्रेष्ठ वरिष्ठ आहे, कारण तो माणसासारखा स्वार्थी नाही. तो अत्यंत निस्वार्थी असल्यामुळे माझ्या हिताचेच नेहमी घडवून आणतो. म्हणून मी आता अत्यंत आनंदात आहे. एकाग्रता झाल्याशिवाय स्वामीनाम घेण्यात अर्थ नाही आणि स्वामीनामाशिवाय एकाग्रता होणार नाही. या संशयात न पडता साधे सोपे स्वामीनाम घ्यावे, म्हणजे आपोआप एकाग्रता येईल. चित्त एकाग्र होण्याकरताच स्वामीनामस्मरणाची गरज आहे. चित्ताची एकाग्रता ही फार पुढची पायरी आहे. भाव असल्याशिवाय परमार्थ होत नाही. प्रपंचात जसा पैसा लागतो त्याचप्रमाणे परमार्थात भाव लागतो. प्रपंचात पैशाशिवाय चालूच शकत नाही. परमार्थही भाव असल्याशिवाय होत नाही. जसा तुझा भाव असेल त्याचप्रमाणे तुलाही देवाची प्राप्ती होईल. प्रल्हादाला खांबातही देवाची प्राप्ती झाली, तर नामदेवाने दगडाच्या मूर्तीलाही जेवू घातले. मी कर्ता नसून परमात्मा कर्ता आहे अशी भावना झाल्याशिवाय मन भगवंताला अर्पण होणार नाही. ते अर्पण झाल्याशिवाय फळाची अपेक्षा सुटणार नाही आणि फळाची अपेक्षा सुटल्याशिवाय जीवाला शांती मिळणार नाही. कोळसा उगाळून पांढरा रंग मिळेल हे म्हणणे जसे वेडेपणाचे आहे, तसे प्रपंचात सुख मिळवणं हे म्हणणे आहे. स्वामीनामाने काय होणार आहे असे मनात देखील आणू नका. स्वामीनामात किती शक्ती आहे याचा अनुभव स्वामीनाम घेऊनच पहा. ज्याला स्वामीनामाचे प्रेम आले त्याने स्वामींनाच आपलेसे केले यात शंका नाही. तुमची कळकळीची हाक ऐकून स्वामी तुमच्यापाशी आनंदाने धावत येतील. भगवंताच्या नामाचा नाद लागला तर दुःखाची जाणीव नसल्यावर दुःख असले म्हणून बिघडले कुठे. काळोख्या रात्री जशी काठी आधार असते तसेच संसारात स्वामीनाम आहे. खाचखळगे काठीच्या योगाने टाळता येतात, तसे मोह लोभ इत्यादी संसारातल्या अडचणी स्वामीनामाने समजतात आणि दूर करता येतात. विस्तवाजवळ तूप ठेवले की ते वितळते, तसे स्वामीनामाची शेगडी ठेवली की अभिमान वितळलाच पाहिजे, हाच स्वामीनामाचा अनुभव. पण लोक नामाबद्दल ऐकूनच घेत नाही. जर कोणी ऐकून घेतलं तर ते बिबवून घेत नाही, त्याचे मनन करीत नाही. आणि मनन करून ज्यांना ते पटले असूनही नाम घेत नाही. अडचणी असल्या तरी नाम घेता येते, म्हणून नामस्मरण न करण्याबद्दल सबबी सांगू नका. सबब सांगितली की त्यापासून लबाडी उत्पन्न होते. लबाडीतून आळस उत्पन्न होतो आणि आळसाने सर्वनाश होतो. भगवंतापासून वेगळे न राहणे, त्याचे विस्मरण न होऊ देणे, त्याच्या स्मरणात राहणे, त्याच्या नामात राहणे, यात खरे समाधान, शांती आणि सुख आहे. स्वामी सुखाचे समुद्र आहे आणि माणसाच्या सर्व प्रकारच्या इच्छा आकांक्षा पूर्ण करणारे ते कल्पतरू आहे. 4 पुरुषार्थ, 8 सिद्धी आणि 9 प्रकारच्या निधी त्या स्वामीकडे वास्तव्यास आहे. त्यामुळं हे सामान्य माणसा, तू तुझ्या जिभेचे चोचले पुरविणं थांबव आणि ही जीभ स्वामी नामस्मरण भक्तीकडं वळव. व्यर्थ बडबड करू नकोस, स्वामी चरणाचा दास हो. स्वामी सांगतात, इथेच कमवायचं आहे आणि इथेच गमवायचं आहे. म्हणून कोणालाही काही देता आलं नाही तरी चालेल, पण कोणाचे मन दुखवू नका, कारण माणुसकीचं मोल हे पैशापेक्षाही खूप मोठं असतं. असेच प्रेमळ स्वामींचे संदेश ऐकण्यासाठी आताच आपल्या स्वामी भक्त चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑन करा. स्वामी सांगतात, काही गोष्टी या कष्टसाध्य असतात,
काही प्रार्थना करून आणि ईश्वराला शरण जाऊन त्याच्या कृपेने साध्य करून घ्यायची असतात. पूर्ण प्रेमाने व क्षमतेने आपले कार्य व स्वधर्म केल्यानंतर बाकी सर्व त्या नित्यावर सोपवावे. त्यानंतर तो ईश्वर जे काही फळ देईल ते सुखाने भोगावे. यातून खरे समाधान लाभते. माझा देव मला पाहतोय हा भाव मनात ठेवला की वाईट काळ ही आपली पावलं चुकीच्या दिशेने सरकत नाही. स्वामींच्या दरबारात पण बसणे म्हणजे आपली काहीतरी मागच्या जन्माची पुण्याई असावी लागते आणि ते पण परब्रह्मासमोर बसणे सोपं नाही. पूर्व पुण्याई होत्या गाठी म्हणून झाल्या स्वामीराज भेटी. स्वतःला तणाव आणि अडचणीपासून मुक्त करायला एक साधा सरळ उपाय आहे. स्वतःला स्वामीसोबत जोडा आणि सगळे स्वामीवर सोपवा आणि स्वामींचे नामस्मरण करत आपले कर्म करा. जर आपण स्वामींची निष्काम निष्कपट सेवा करत असाल तर विश्वास ठेवा, स्वामी कोणाचेही काहीच ठेवत नाही, उलट हजारो पटीने वाढवून देतात. स्वप्न पाहणारे डोळे जरी माझे असले तरी त्या स्वप्नांना आकार देणारे तुम्हीच आहात स्वामी. श्री स्वामी म्हणतात, आयुष्याची पिशवी थोडी रिकामीच असावी, कारण भरलेल्या गाठोड्यांना अहंकार लवकर येतो. जेव्हा सगळं संपलं असे वाटते तेव्हा देव नवीन दरवाजे उघडतो. स्वामी म्हणतात, आयुष्यात त्याच व्यक्तीवर विश्वास ठेवा जो तुमच्या अंतःकरणातील या 3 गोष्टी ओळखेल: आपल्या हसण्यामागील दुःख, रागवण्यामागील प्रेम आणि शांत राहण्यामागील कारण. स्वामी म्हणतात, तुझ्या अंतरात्म्यात आहे, मी तुला हरू देणार नाही. या कलियुगात तुला एकटे सोडणार नाही. जी झुंज तू खेळतो आहेस मनाशी, त्यात तुला मार्ग दाखवत असणार मी. चंदनाच्या झाडाला विषारी सापाने विळखा घातला म्हणून चंदनाचा सुगंध कमी होत नसतो. अर्थात ज्याचे कर्म चांगले आहे तो कधीच संपत नसतो. सत्कर्मी माणसाला जीवनात अडचणी येतात पण त्या सुटणाऱ्या असतात. जे आज मनात आहे उद्या तुझ्या नशिबात पण असेल, ही स्वामींची इच्छा. स्वामी म्हणतात, कुणी ओंजळभर प्रेम दिलं की आपण दोन्ही हात पसरून द्यायचं. सुख म्हणजे तेच असतं. स्वामी सांगतात, तुम्हाला मदत करणाऱ्यांना कधीही विसरू नका, तुमच्यावर प्रेम करणाऱ्याचा कधीही तिरस्कार करू नका आणि तुमच्यावर विश्वास ठेवणाऱ्यांना कधीही फसवू नका. स्वामी, मला माझ्या ध्येयापर्यंत पोचण्यासाठी मार्ग दाखवा. त्या मार्गावर चालताना माझा हात सोडू नका. त्या मार्गात आलेल्या संकटांना सामोरं जाण्याची, त्यांना 2 हात करायची ताकद द्या. तुम्ही सोबत आहात, सगळं काही ठीक आहे. तुमच्याशिवाय कोणतीच गोष्ट नीट नाही. खूप दुःख आहे जगात, अपार दुःखही आहे जीवनात, पण तरीही सुंदर आहे जीवन, कारण स्वामीप्रती भक्ती आहे मनात. स्वामी सांगतात, त्याच माणसाच्या डोळ्यात पाणी येत असतं ज्याने एखादं नातं टिकवण्यासाठी प्रयत्न केलेले असतात. मतलबी माणसाच्या डोळ्यात ना पाणी असतं ना मनात दुःख. माणूस जेवढा आजाराने थकत नाही त्यापेक्षा जास्त विचाराने थकतो. म्हणून हसत राहा, विचार सोडा, स्वामींच्या नामस्मरणात राहा. आपण आहोत तर जीवन आहे, हीच संकल्पना मनी बाळगा व जीवन निसंकोच जगा. आणि सदैव लक्षात असू द्या, अशक्यही शक्य करतील स्वामी. माझं पण चांगलं होईलच, कारण स्वामींना माहीत आहे मी कधी कोणाचं वाईट केलं नाही आहे. स्वामी म्हणतात, तू कर्म करत जा, फळाची अपेक्षा न करता. अरे, कर्म करणे हे तुझे कर्तव्य आहे आणि तुझ्या कर्माला योग्य ते फळ देणे ही माझी जबाबदारी आहे. काळ कितीही वाईट असू द्या, पण काळजात जर स्वामी असतील तर विजय तुमचाच होणार. स्वामी म्हणतात, जिवंत माणसाच्या भावनांची किंमत ज्याला कधी समजली नाही त्याला दगडामध्ये भाव कसा सापडणार. असेल नसेल कोणी तुझं, तू पंखात कायम भरारी ठेव. बदलेल हा एक दिवस तुझा, तू स्वतःवर फक्त विश्वास ठेव. उठल्या उठल्या दिवसाची सुरुवात स्वामी नामाने करा. दिवसभर कोणतीही समस्या तुमच्या अवतीभोवती फिरकणार नाही, एवढी ताकद स्वामींच्या नामस्मरणात आहे. नशिबात असेल ते तर सगळ्यांनाच मिळते, पण नशिबात नसते ते फक्त श्री स्वामी समर्थांच्या दरबारात मिळते. नको सोसू आता दुःखाचे घाव,
स्वामींनी जाणले अंतरीचे भाव, तू नक्की जिंकणार स्वामींचा डाव, स्वामी आहेत पाठीशी. तो सर्व बघतोय, तुमची प्रार्थना, तुमचा संघर्ष, तुमच्या वेदना, तुमचा संयम, तुमचे कर्म. स्वामीवर ज्यांचा विश्वास असतो त्यांना स्वामी कशाचीच कमी पडू देत नाही. स्वामी सांगतात, जे बदलता येईल ते बदला, जे बदलता येत नाही ते स्वीकारा, आणि जे स्वीकारता येत नाही त्यापासून दूर जा, परंतु स्वतःला आनंदी ठेवा. आपले अंतःकरण जोपर्यंत शुद्ध आहे तोपर्यंत या विश्वातील कोणत्याही गोष्टीची भीती बाळगण्याची गरज नाही. फक्त नीतिमत्ता साफ असावी, स्वामी काठाही टोचू देणार नाही. स्वामी सांगतात, स्वतःवर विश्वास ठेवला तर ती शक्ती बनते, आणि इतरांवर विश्वास ठेवला तर ती कमजोरी बनते. तुम्ही कधी बरोबर होता हे कोणालाच आठवत नाही, पण तुम्ही कधी चुकलात हे सगळ्यांनाच आठवतं. स्मरण करताच समोर उभे राहतात ते स्वामी. जे संकट तुमच्यापर्यंत पोचण्या अगोदर आपल्या मदतीला धावतात ते स्वामी. जे आपल्या भक्तांचे अनंत अपराध आपल्या झोळीत घेतात ते स्वामी. आणि सुखदुःखाच्याही पलीकडील अंतिम सत्य म्हणजे आपले स्वामी. तुझ्या अगोदरही कोणी नव्हते, तुझ्या नंतरही कोणी नसेल. जोपर्यंत श्वासात श्वास आहे तोपर्यंत माझी श्रद्धा भक्ती फक्त श्री स्वामी समर्थ तुमच्या चरणी असेल. असल्यावर पुन्हा जिद्दीने लढायला प्रेरणा देतात ते माझे स्वामी. मन अशांत असताना मायेने डोक्यावरून हात फिरवतात ते माझे स्वामी. संकट समयी भिवू नकोस, मी उभा आहे तुझ्या पाठीशी, असे म्हणतात ते माझे स्वामी. स्वामी सांगतात, चुकीच्या निर्णयामुळे अनुभव वाढतो आणि योग्य निर्णयामुळे आत्मविश्वास. म्हणून निर्णय चूक की बरोबर याचा विचार करायचा नाही. निर्णय घ्यायचा आणि पुढे जायचं. जीवनात एक क्षण रडून जाईल तर दुसरा क्षण हसून जाईल. या जीवनरूपी प्रवासात येणारा प्रत्येक क्षण जीवन जगण्याची कला शिकून जाईल. नको सोसू आता दुःखाचे घाव, स्वामींनी जाणले अंतरीचे भाव. तू नक्की जिंकणार आयुष्याचा डाव, स्वामीच तारतील ही भवसागराची नाव. स्वामी सांगतात, शोधायचं असेल तर तुमची काळजी करणाऱ्यांना शोधा, बाकी उपयोग करून घेणारे तुम्हालाच शोधत येतील. स्वामी सांगतात, माणसाला गरजेपेक्षा जास्त मिळू लागलं की माणूस माणुसकी विसरू लागतो. ज्या माणसाच्या मनात स्वार्थ नसतो तीच माणसं चुकीला चूक आणि बरोबरीला बरोबर म्हणण्याची हिंमत ठेवतात. परिस्थितीची जाणीव असली की पावले मापात पडतात. स्वामी सांगतात, काही नसताना जे तुमच्यासोबत आहे ते खरे आहेत, कारण पैसा आणि प्रसिद्धी आल्यावर सगळेच जिवलग होतात. आपण जेव्हा कोणावर शंका न घेता विश्वास ठेवतो तेव्हा आपल्याला दोनपैकी एक फळ नक्की मिळते. आयुष्यभरासाठी एक चांगली व्यक्ती किंवा आयुष्यभरासाठी एक धडा. तुम्ही कितीही देवधर्म करा, पण तुमच्याकडून होणाऱ्या त्रासामुळे जर कोणी परमेश्वराच्या दरबारात रडत असेल तर ज्या ज्या लोकांचं मन तुमच्यामुळे दुखावलं गेलं असेल त्यांच्या एक एक अश्रूचा हिशोब परमेश्वर आज ना उद्या घेतोच, यात शंका नाही. त्यामुळे ही गोष्ट कायम लक्षात ठेवा की आपल्यामुळे कोणाला त्रास झाला नाही पाहिजे. स्वामी म्हणतात, काही व्यक्तीसाठी आपण काही काळापुरतंच खास असतो. नात्यांची माळ जेव्हा तुटते ती पुन्हा ओवायला घेतली तर ती माळ छोटी होते, कारण भावनेचे काही मोती निसटून गेलेले असतात. कोण म्हणतं आयुष्य एकदाच भेटतं, देव रोज तुम्हाला नवीन सकाळ देत असतो. आयुष्य जगण्यासाठी कसोटी फक्त हीच असते, रोज मिळणारं आयुष्य तुम्ही ते कसं जगताय. स्वामी म्हणतात, माणसाने आनंदाच्या भरात आणि दुःखांच्या पुरात कधीच वाहून जाऊ नये, कारण अशावेळी दोघांचा पण अंदाज येत नाही. वाईट वेळ ही कधीकधी मजेदार असते. जेव्हा जेव्हा ती येते तेव्हा तेव्हा मतलबी माणसं आपोआप आपल्या आयुष्यातून बाजूला होतात. आपल्याला कोणी फसवले याचे दुःख फार काळ राहत नाही, पण आपण कोणाला फसवले नाही याचा आनंद मात्र लांब काळापर्यंत राहतो. आपलं आयुष्य इतकं छान, सुंदर आणि आनंदी बनवा की निराश झालेल्या व्यक्तीला तुम्हाला पाहून जगण्याची नवी उमेद मिळाली पाहिजे.
यशस्वी तोच होतो ज्याला त्याच्या कामात आनंद मिळतो. मोठे निर्णय घेताना भीती वाटणे चुकीचे नाही, परंतु भीतीमुळे मोठे निर्णय न घेणे चुकीचे आहे. प्रश्न होता, वजन वाढल्यावर काय करायचं? देवाचं उत्तर आलं, शरीराचं वाढलं तर व्यायाम, मनाचं वाढलं तर ध्यान आणि धनाचं वाढलं तर दान. स्वामी म्हणतात, ज्याला नातं टाळायचे असते तो फक्त एखादा शब्द बोलतो आणि नाते ज्याला हृदयात जपायचे असते तो मनाची सगळी दारे उघडतो. माणसाची पारख त्याच्या गोड बोलण्यावरून नव्हे तर शुद्ध आचार विचारातून कळते. जीवनात तेच नातं सर्वात श्रेष्ठ आहे जे तुमच्या पाठीमागे देखील तुमचा सन्मान ठेवेत. स्वामी म्हणतात, माझं नाव नुसतं तुझ्या मुखात जरी आलं तरी तुझ्या सर्व अडचणी दूर होतील. काही लोकांना तुमच्यातलं चांगलं सहन होत नाही, तेव्हा ते इतरांना तुमच्यातलं वाईट सांगायला सुरुवात करतात. चुकीतून तुम्ही काहीतरी शिकला तर ती चूक ही मौल्यवान ठरते. स्वामी म्हणतात, स्वतःचा शोध घ्या, स्वतःला घडवा, हेच खरं आयुष्य आहे. आयुष्यातील चुका खोडता जरी येत नसल्या तरी दुरुस्त नक्कीच करता येतात. जीवनात अडचणी कितीही असो, चिंता केल्यावर त्या अजून जास्त होतात, शांत राहिल्यावर त्या कमी कमी होतात, संयम राखल्यास त्या संपून जातात आणि परमात्म्याचे आभार मानले तर अडचणी आनंदात बदलून जातात. चांगल्या माणसांना चांगल्या गोष्टी उशिराच मिळतात. संयम ठेव, तुझी वेळ पण लवकरच येणार. नशिबात जे लिहिलं त्याची तक्रार करू नका. आपण इतके समजदार व्हायचे बाकी आहात अजून की स्वामींच्या योजना समजू शकाल. नामस्मरण चालू ठेवा आणि लक्षात असू द्या की श्री स्वामी समर्थ महाराज आपल्या पाठीशी आहेत. जीवनात असतील लाखो विघ्ने जरी स्वामीराय ती नष्ट करी, मजपासून झाले कुणी दूर तरी स्वामी साथ जन्मभरी. रडू तर येत होतं पण डोळ्यात ते दिसत नव्हतं. चेहरा कोरडा होता पण मन मात्र भिजलं होतं. कारण डोळे पाहणारे बरेच असतात पण मनातलं जाणून घेणारे फक्त स्वामीच असतात. माझ्या नामस्मरणाने संकट यायचं थांबणार नाही, कारण संकट अडचणी हा जीवनाचा भागच आहे. पण माझे नामस्मरण तुझ्या संकटाचं ओझं इतकं हलकं करेल की ते तुला फुलाप्रमाणे भासतील. स्वामी आपल्याला सांगतात, पाठीमागे लागलेले संकटेच पुढे जाण्याचा मार्ग मोकळे करत असतात. धनाने नाही तर मनाने श्रीमंत व्हा, कारण मंदिरावर कलश जरी सोन्याचा असला तरी नतमस्तक दगडाच्या पायरीवर व्हावे लागते. लोक म्हणतात, पैसा जवळ ठेवा, वाईट काळात कामाला येईल. पण स्वामी म्हणतात, दररोज नामस्मरण करा, वाईट काळच येणार नाही. आपल्या स्वामींवर आणि त्यांच्या कृपेवर निशंक होऊन विश्वास ठेवा. त्यांची नित्य भक्ती करा. एक दिवस स्वामींची अशी कृपा होईल की मागायला काहीच उरणार नाही. परमात्मा कधीच कुणाचे भाग्य लिहित नाही. आयुष्याच्या प्रत्येक वळणावर आपले विचार, आपले व्यवहार आणि आपले कर्मच आपले भाग्य लिहितात. जेव्हा जेव्हा तुम्हाला आयुष्यात स्वामींची गरज असेल तेव्हा तेव्हा तुमच्यासाठी ते नक्कीच धावत येतील. फक्त मनापासून त्यांना एकदा हाक मारा. स्वामी सांगतात, जीवनामध्ये नेहमीच सल्ल्यांची गरज नसते. कधीकधी धीर देणारा हात, ऐकून घेणारे कान आणि समजून घेणाऱ्या हृदयाची गरज असते. फार मोठे साहस मिळते जेव्हा या वाक्याची आठवण होते, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. स्वामी म्हणजे एका दिव्याने दुसऱ्या दिव्याला प्रज्वलित केलेला क्षण. स्वामी म्हणजे मीपणापासून अलिप्त मन. स्वामी म्हणजे जहाजाला तारणारी सागराची लाट. स्वामी म्हणजे अंधाराला चिरणारी तेजस्वी वाट. स्वामी सांगतात, योग्य वेळ येऊ दे. जगात कुठलीही गोष्ट विनाकारण घडत नसते आणि जिथे तुझी सहनशक्ती संपेल तिथे आम्ही असू. स्वामी सांगतात, असलेल्या परिस्थितीत सुखाने जगण्याची सवय लागली की नसलेल्या गोष्टीचं दुःख जाणवत नाही. श्री स्वामी समर्थ नामात मन रमवा, गुंतवा, त्यांच्या चरणी नतमस्तक व्हा. तुमच्या जीवनातील सर्व अडचणी दूर होण्याचा सर्व मार्ग समोर दिसतील. काळजी सोडा,
नामस्मरण करा. स्वामी सांगतात, नाती नक्कीच जपावी, पण आपली किंमत नाही अशी जाणीव होताच दूर राहण्याची तयारी पण असावी. स्वामी सांगतात, कोणतेही कारण असो, रागवू नका, चिडू नका, मोठ्याने बोलू नका, मन शांत ठेवा, विचार करा. त्रास फक्त तुम्हालाच, मन शांती सुख फक्त तुम्हालाच. विचार ही एक विलक्षण शक्ती असून तुमचे भले करण्याचे प्रचंड सामर्थ्य तुमच्या विचारात आहे. म्हणून विचार बदला म्हणजे नशीब बदलेल. मनी आहे आस स्वामींच्या सहवासाची, ओढ जीवाला फक्त त्यांच्या आशीर्वादाची. स्वामी म्हणतात, तुझे प्रयत्न प्रामाणिक, मार्ग सुयोग्य आणि कर्म स्वच्छ असतील तर तुझं वाईट कधीही होणार नाही. आपल्या अडचणीवर मात करण्याचे सामर्थ्य फक्त आपल्यातच असते, इतरांकडे केवळ सल्लेच असतात. स्वामी सांगतात, माणसाचा जवळचा शत्रू राग आहे. राग आला की राग निश्चित आहे, कारण राग मनुष्याची विचार करण्याची शक्ती संपवून टाकतो. त्यामुळे जो रागावर नियंत्रण ठेवण्याचे शिकतो तोच जीवनात यशस्वी होतो. काही वस्तू जवळ गेल्यावर न मागता मिळतात. जसे बर्फाच्या जवळ गेल्यावर थंडावा मिळतो आणि अग्नीच्या जवळ गेल्यावर उष्णता मिळते. गुलाबाच्या जवळ गेल्यावर सुगंध मिळतो. म्हणून स्वामींकडे काही मागण्यापेक्षा जवळीक बनवा. रोज नामस्मरणाने त्यांच्या जवळ जा. बरेच काही आपोआप न मागता आपणास मिळू लागेल, हा अनुभव आहे. नामस्मरणाच्या माध्यमातून परमेश्वराशी कायम जोडून घेतलं की बाहेरच्या त्रासदायक घटनांचा परिणाम आपल्या शरीरावर होऊ शकत नाही. स्वामीकडे काही मागायचे असेल तर नेहमी आपल्या आईबाबाचे स्वप्न पूर्ण व्हावे हा आशीर्वाद मागा. तुम्हाला कधीही स्वतःसाठी काहीच मागायची गरज पडणार नाही. एक भास एक विसावा, नित्य स्वामी दिसावा. स्वामींची आठवण न यावी तो दिवस नसावा. हृदयाच्या प्रत्येक कणात नित्य स्वामी बसावा. आजचा हा स्वामी संदेश आपण इथेच समाप्त करतो. असेच स्वामींचे प्रेम संदेश ऐकण्यासाठी आताच आपल्या स्वामी भक्त या चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑन करा आणि त्याचबरोबर आपल्या या व्हिडिओला लाईक करून खाली कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. चला तर मग आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.